जनादेश टीव्ही न्यूज गौरव सोहळा व निर्भय पत्रकार संघटना स्थापना दिन उत्साहात संपन्न। जनादेश टीव्ही न्यूज गेली 16 वर्ष ठाणे, भिवंडी, शहापूर, पालघर, मुंबई, नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे। जनादेश टीव्ही न्यूजला 16 वर्ष पूर्ण झाली। तसेच ठाण्यातील काही पत्रकार वेगवेगळ्या संघटनेत कार्यरत होते, पण योग्य तो न्याय त्यांना मिळाला नाही, म्हणून त्यांनी स्वतःची संघटना स्थापन केली। निर्भय पत्रकार संघटना या संघटनेचा स्थापना दिनही या दिवशी साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती समाजरत्न डॉक्टर शेठ नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला, पंचांगकर्ता खगोल अभ्यासक दा. कृ. सोमन, साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ, MCHI क्रेडाई ठाणे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र मेहता, ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, ठाणे जिल्हा बार असोसिएशन अध्यक्ष प्रशांत कदम, अभिनेता अनिकेत केळकर उपस्थित होते। स्वीट पॅरोट्स एंटरटेनमेंट प्रस्तुत मराठी गाण्यांच्या नजराण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली। मराठी गाण्यांच्या नजराण्याचे सूत्रसंचालन व आयोजन गायिका सारिका कंगराळकर व गायक संजय जोशी यांच्या पुढाकाराने पार पडले। मराठी गाण्यांच्या नजराण्याला उपस्थित प्रमुख अतिथी, पुरस्कारकर्ते व प्रेक्षक हे अगदी मंत्रमुग्ध होऊन भरभरून प्रतिसाद देत होते। गाण्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। दीप प्रज्वलनानंतर समाजरत्न डॉक्टर शेठ नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांना सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। पंचांगकर्ता व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमन यांना वैज्ञानिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ यांना साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी गेली अनेक वर्ष प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। ठाणे जिल्हा बार असोसिएशन ॲडव्होकेट प्रशांत कदम यांनी गेली कित्येक वर्ष वकिली क्षेत्रातून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे। त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार त्यांच्या पत्नीने स्वीकारला। राजाराम बुवा आंबर्डेकर यांना सांगीतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। अभिनेता म्हणून अभिनय आणि कला क्षेत्रातून अनेक मराठी व हिंदी मालिकांमधून तसेच चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता अनिकेत केळकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन संपूर्ण महाराष्ट्रभरातून जवळपास 700 ते 800 अशा जनादेश टीव्ही न्यूजच्या हितचिंतकांची उपस्थिती होती। ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी आपल्या उत्कृष्ट अशा एकपात्री अभिनयाने उत्तम असा संदेश उपस्थित प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला। सालाबादप्रमाणे यंदाही जनादेश टीव्ही न्यूजने वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित केला होता। यासाठी महाराष्ट्रातून अनेक प्रस्ताव प्राप्त झाले होते। त्यातील निवडक अशा प्रस्तावांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती। त्यातील कुमारी अन्वी अनिता चेतन घाटके या 5 वर्षीय चिमुकलीने शिखर सर क्षेत्रामध्ये अनेक जागतिक विक्रम करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद प्राप्त करून घेतली आहे। चिमुकलीच्या या कार्याबद्दल जागतिक विक्रमवीर गिर्यारोहक म्हणून आदर्श विक्रमवीर शूरकन्या गौरव पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला। अपंगत्वावर मात करून क्रीडा क्षेत्रातील अनेक सुवर्ण पदक मिळवून क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल वैष्णवी विनायक सुतार यांना क्रीडा रत्न गौरव पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला। अशाच प्रकारे शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। पाहूया या कार्यक्रमातील काही दृश्य।
जनादेश.